झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद। नमस्कार, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण सर्व पाहत आहात उस्मानाबाद धाराशिव परिसरातील झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूबवरील 10 ठळक घडामोडी। उस्मानाबाद धाराशिव येथे काली वैद्यकीय महाविद्यालयाने शहरातून अवयव दान जागृती रॅली। आकांक्षित जिल्हा वर्गवारीत धाराशिव उस्मानाबाद जिल्हा तर आकांक्षित तालुका वर्गवारीत परांडा तालुक्याने उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जिल्हा अधिकारी कीर्तिकिरण पुजारा यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ब्रांच पदक देऊन केला नागपूर येथील कार्यक्रमामध्ये सत्कार। उस्मानाबाद धाराशिव वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी इंटर्नशिप करत असताना लावला मानेला कोयता। CCTV फुटेजवरून एकाला पोलिसांनी केली अटक। तुळजाभवानी तीर्थक्षेत्र आराखडा छत्रपती शिवरायांचे भवानी तलवार देतानाचे 108 फूट शिल्प उभारले जाणार। याकरिता मॉडेल सादर करण्याचे आव्हान। अंतिम मॉडेलला 10 लाख रुपये मानधन मिळणार। रोयभर येथील श्यामसुंदर मते व संदीप ओडवले यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री केली चोरी। बेंबळी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवून तपास केला पोलिसांनी सुरू। केंद्र सरकारच्या पशुधन अभियान योजनेअंतर्गत 100 शेळ्याच्या युनिटसाठी 15 लाख सबसिडी मिळू शकते। यासाठी उद्योग मित्र या पोर्टलला भेट देऊन नोंदणी करण्याचे केले आवाहन। धाराशिव जिल्ह्यात चोरटे काढत आहेत मोठ्या प्रमाणात डोकेवर। विविध पोलीस ठाण्यात अनेक चोरीचे गुन्हे दाखल झाले। पोलिसांकडून मोठ्या कारवाईची गरज। आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून उस्मानाबाद धाराशिव शहरात सांगली येथील सुखमनी कंपनीने शहरात अनेकांची केली फसवणूक। चौघांविरोधात पोलिसात फसवणुकीचा गुन्हा झाला दाखल। अंतर्गत अतिक्रमणधारकांनी देखील मिळणार या घरकुलाचा लाभ। लाभार्थींनी जागेचे पट्टे मिळवून घेण्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केले आवाहन। राज्यात अवयव दानाचे प्रमाण वाढावे यासाठी 3 ते 15 ऑगस्ट या दरम्यान राज्यात विविध उपक्रमाने अवयवदान पंधरवडा होणार साजरा। या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी। अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तसेच झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या ब्लॉगला फॉलो करायलाही विसरू नका। धन्यवाद।